शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात। संगीता वानखेडे ज्यांनी त्यांचं काम केलं, जरांगेच्या सहकारी होत्या, त्या काय बोलतात ते सांगतोय मी। राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं। राजेश टोपे यांच्या इथं किती सहकार्य केलं तरी तुम्ही संपूर्ण राजकारण आणताय नाही। त्याची एसआयटी चौकशी आपण करणार का? काहीच म्हणण्याची तुम्हीच म्हणाल की चालणार नाही नाही खाली बस झाली पाहिजे। आता तुम्हाला ऐकायचं ते तुम्ही जाता कोण कोणाच्या त्यांनाही त्यांच्या म्हणण्याचा अधिकार आहे। असं गोंधळ करणं बरोबर नाही। मी आता नेम करते, तुम्ही खाली जागेवर जाऊन बसा। मी गटनेते आज जागेवर जाऊन बसा। जरांगे काल काय म्हणाले हे तर एक दोनच आहे, अजून बाहेर येतील असं ते सभापती महोदय म्हणाले। आपल्याला पुरवणी मागणी सभापती महोदय, सगळ्यात महत्वाचं सभापती महोदय, या ठिकाणी शरद पवार जसं सांगतात, सभापती महोदय शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात। आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, हे मी नाही बोलत सभापती महोदय। आता नावं वाढवू नका, सभापती मुद्दा आलेला आहे। आणि हे कोण बोलते सभापती महोदय? संगीता वानखेडे। आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे, त्यामुळे गोंधळ आणि राडा घातला जात आहे। शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतोय। मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवलंय, तिथे अंतर्वलीत दंगल घडवली, का घडवली याचा सरकारने शोध घ्यावा, अशा प्रकारची मागणी सभापती महोदय या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी केली। सभापती महोदय, दोनच माझ्या मागण्या आहेत, दोन माझ्या मागण्या आहेत। सभापती महोदय, सारांशाने घ्या। मला समजलं, परंतु ते खालच्या सभागृहात झालेलं आहे। या सगळ्या त्याचा विषय नाहीये, तुम्ही तुमचं म्हणता। या सगळ्या शशी शिंदे साहेब तुमच्या भाषणात बोलावं, पवार साहेबांचा कसा हात आहे हे संगीता वानखेडेंनी सांगितलंय, हे मी नाही बोलत। मी नाही बोलत, दरेकर नार्को टेस्ट करा हे पण सांगतात। सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर, सारांशाने संपा। दूध का दूध, पाणी का तुमचे पाणी मुद्दे पोहोचलेले आहेत सभागृहात। सरकारला मी निवेदन करायला सांगणार आहे याच्यावरती। तुम्ही चला चला चला, सारांशाने घ्या। शिंदे साहेब असं चालत नाही आरडाओरडा करून। शरद पवारांचा त्यांचं बोलणं पूर्ण होतं एका मिनिटात। संगीता वानखेडे सांगते, मी नाही सांगत। मी आक्षेप घेते, त्यामुळे बोलणं वाढतं, एका मिनिटात संपवता येते। साहेबांच्या विरोधात असं बोलेन। संगीता वानखेडे ज्यांनी त्यांचं काम केलं, जरांगेच्या सहकारी होत्या, त्या काय बोलतात ते सांगतोय मी। बरं ठीक आहे, आता सारांश घ्या, चला संपा। सभापती महोदय, त्याच्यामुळं एसआयटीची राजेश टोपेंच्या कारखान्यावर, सभापती 1-2 मिनिटाचं 2 मिनिटात घ्या, चला 2 मिनिटात। राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं। त्या कारखान्यातना जे दगडफेक घेता येतात ते खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांना सांगा बरोबर, खालच्या सभागृहाचे सदस्य आहेत। अहो त्यांचा सगळ्यांना काय होतं म्हणजे तुम्ही व्यत्यय आणताय, सभापती महोदय, तुम्हाला मी बोलायला परवानगी दिली आहे का कोणाला? ते संपवताय तरी तुम्ही परत बोलताय आणि डिस्टर्ब करताय। सभा झाला 2 मिनिटाचा सभा। हे पाहता असाच गोंधळ चालू राहिला ना तर मी अर्थसंकल्पापर्यंत कामकाज तहकूब करून टाकेन 1:30 पर्यंत। सगळी शांतता ठेवा, त्यांनाही बोलू दे ना। तुम्ही स्वतःच म्हणता ना, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलता, त्यांनाही बोलू दे ना। आणि तुम्ही उभं राहून अडवलं की अजून बोलतात ते, असं नाहीये। त्यांचं संपवता येते, तुम्ही खाली हे पण विरोधी पक्षाला तुम्हाला 289 दिला तरी तुम्ही गोंधळ करता। मी आता काम दरेकर संपा, दरेकर संपा, चला मी सरकारला निर्देश देते या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहात, काय निर्णय घेणार आहात। सरकारला मी विचारणा करते की तुम्ही संपा, तुम्ही पूर्ण। अहो तुम्ही त्यांच्याकडे बघून का बोलता, माझ्याकडे बघून बोला। तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा। तुमचं रेकॉर्डवर आणा म्हणणं, तुम्ही पूर्ण करा। तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका। तुम्ही तुमचं म्हणणं मांडा ना, तुम्ही तुमचं म्हणणं। देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी बोलायचं आणि दुसरीकडे चला संपा, बोलायचं। संपा, चला पटकन कन्क्लूड करा आता। सभापती महोदय, सभापती महोदय, या सर्व प्रकरणाची मी तुम्हाला किती सहकार्य केलं तरी तुम्ही संपूर्ण राजकारण आणताय नाही। त्याची एसआयटी चौकशी आपण करणार का, ही एक मागणी आहे। दादा, खर्च जो झाला
सन्माननीय खाली बसा. मुख्यमंत्री आलेत, बरं झालं. आता ऐका, आता बोला. खाली बसा. मुख्यमंत्री आता आले. उत्तर मिळते. आता बोला. दरेकरजी ते तुमच्या स्वागतासाठी उभे राहिलेत सगळे. बसा खाली. सभापती महोदय, आता सीएम साहेब आलेले आहेत, त्याच्यामुळे मला 10 मिनिटं बोलावं लागणार नाही. नको 10 मिनिट सगळ्यांसाठी खालून ऐकलंय, त्यांनी खालून ऐकलं आहे. सभापती महोदय, त्यावेळेला राजेश टोपे बरोबर रोहित पवार पण होते. सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो. मुख्यमंत्री महोदय, हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं, जे दगड नेले गेले. सभापती महोदय, दरेकर संप झाला. राजेश टोपेच्या कारखान्यातल्या संपत आहे असं बोलू द्यायचं नाही इतरांना. असं नसतं विरोधी पक्षाचं. ते त्यांचं म्हणणं मांडायचं त्यांनाही अधिकार आहे ना. असं कसं करता येईल की सत्ताधाऱ्यांनी काहीच मांडायचं आणि तुम्हीच म्हणायचं चालणार म्हणून नाही. खाली बस. आता तुम्हाला ऐकायचं नाही म्हणून तुम्ही जाते. ठीक आहे. फोन कोणाचे येत होते ते सभापती महोदय, त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि सभापती महोदय, चांगला ऐकायची ठेवा ना जरा. चला आता बोला, खरं बोललं थोडक्यात बोला. संपा. माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे, गोष्ट करायची आहे. चला चला संपा. त्यांनी ऐकलं पाहिजे ना. त्यांनी ऐकलं, त्यांनी ऐकलंय, सगळं ऐकलंय त्यांनी. महाराष्ट्र ऐकतोय. सभापती महोदय, आता संक्षिप्तपणे मी अगदी आता संक्षिप्त नाही झालं, 5-6 वेळा झालं संक्षिप्त. नाही सभापती, ते बोलूनच देत नव्हते मला. सभापती महोदय, या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी. एक, शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते, हे संगीता वानखेडे सांगते. त्याची आपण शासन चौकशी करणार का? 2, आणि तिसरा, मुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले, कानाखाली मारली असती, तुम्ही अटक केली, गुन्हा दाखल केला. मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलंय का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? हाही या ठिकाणी माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि सभापती महोदय, या प्रकारच्या ज्या 3 मागण्या आहेत त्यांचा पूर्ण होते. मी थांबा, तुम्ही मी एकदा बोलायला दिलेलं आहे, याच्यावर हरकत असू शकत नाही. त्याच्यावर हरकत असू शकत नाही. त्याच्यावर हरकत असू शकत नाही. याच्यावर त्यांचं पूर्ण करता येते, त्यांनाही त्यांचा मांडण्याचा अधिकार आहे. असं गोंधळ करणं बरोबर नाही. मी आता नेम करते, तुम्ही खाली जागेवर जाऊन बसा. मी गटनेते हा जागेवर जाऊन बसा. पवार बैठका घेत होते. या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. सन्माननीय दरेकरजी, आपण सकाळपासून व्यवस्थित कामकाज केलं, त्याच्यानंतर तुम्हाला 289 मांडायला दिली, तरी विरोधी पक्ष असं भूमिका घेतोय